आणि TV9 ची धक्कादायक बातमी बघितली। सामाजिक न्याय विभागाचे जवळपास 14,000 कोटी रुपये वार्षिक वळवले जाणार आहेत। या बातमीचा खुलासा अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आपण केला पाहिजे। आंबेडकरी समूहामध्ये गेल्या काही दिवसापासून खतखत आहे। सामाजिक न्यायाच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक अन्याय करताय आणि हा चिमूटपणे आम्ही सहन करायचा। सुरुवातीला 7,000 कोटी, पुन्हा 435 कोटी, पुन्हा 300 कोटी, आणि आता कळतंय की हळूहळू 14,000 कोटी रुपये लाडली बहीण आणि इतर खात्यामध्ये तुम्ही वळवणार आहेत। आणि मग 29,000 कोटी कशाला जाहीर केले? कशाला बडेजाव घुमावला? तुम्हाला सामाजिक न्यायाच्या विरोधात काम करायचंय। हा मनुवाद आहे, हा जातीवाद आहे अजितदादा पवार। ही दलित विरोधी भूमिका आहे, ही सामाजिक न्यायाच्या विरोधातली भूमिका आहे। अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि यापुढे परिणाम भोगायला तयार राहा। आक्रमकपणे उत्तर दिलं जाईल, अचानकपणे उत्तर दिलं जाईल। लाज वाटली पाहिजे तुम्हाला सामाजिक न्यायाचा निधी वळवताना। रमाई घरकुलची योजना, 350 योजना, दलित वस्ती सुधार योजना यांचा निधी लुटताना लाज वाटत नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या स्वातंत्र्याचा गळचेपी करताना लाज वाटत नाही? सामाजिक न्यायाची हत्या करताना लाज वाटत नाही? अर्थमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, वळवलेला निधी जर परत नाही आला आणि जर 14,000 कोटीचं तुमचं वार्षिक टार्गेट असेल तर 5 वर्षाचं 70,000 कोटीचं टार्गेट